नमस्कार मंडळी, मिलिंद मालवणी किंग आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज बाजारातून आपण खरबे बांगडे आणलेले आहेत. बघा, या बांगड्याचा वरती असा काटा असतो, तो व्यवस्थित असा काढून साफ करून आपण आणलेले आहेत. तर आता आपण पुढची तयारी करूया. तर आता आपण हे आपल्याला बांगडे फ्राय करायचे आहेत. त्याला आपण पहिले मीठ लावून घेऊया. आपण अर्धे फ्राय करू आणि उरलेले जे डोके आहेत त्याचे आपण कढी करू. आता आपण मीठ लावलं, थोडं हळद घेऊया. कसा असतो तो माशाचा हेमूजपणा असतो ना, तो जातो त्याने. आणि आपला मालवणी आगळ, त्या आगळाशिवाय मच्छीला चव नाही. आणि मसाला घेतला एक चमचा आपण. आलं लसूण पेस्ट घेऊया. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून लावायचं. आणि त्यामध्ये थोडासा आपला मच्छीचा मसाला आहे, फिश फ्रायचा, तो आपण त्याला घेऊया. आता हे मस्तपैकी आपण सगळं एकजीव करून घेऊया. हे बघा, व्यवस्थित सगळं आगळ, मसाला, मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. तर आपण मसाला हा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. तर जवळजवळ आपण 20 ते 30 मिनटं आपण हा असाच ठेवून द्यायचा, मग तो एकजीव व्यवस्थित होईल. आणि ही जी आता ही बांगड्याचे वरचे डोके आहेत त्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं आहे. याचा आपण मस्तपैकी बांगड्याचा सार करत होतो. तुम्ही आता बघितलात ना, ते आपण बांगडे फिश फ्रायसाठी ठेवलेले आहेत आणि ही वरची डोकली असत ती सारासाठी ठेवली आहेत. तर ही आता मस्तपैकी 20 ते 30 मिनटं म्हणजे जवळजवळ अर्धा तास आपण ठेवून देऊया. तर हे आता आपण मच्छीच्या सारासाठी साहित्य बघा, आपलं ओलं खोबरं आपण किसून ठेवलं आहे, तिरफळ आहेत, चिंच आहे, हा आपला मच्छीचा घरगुती मसाला आहे आणि आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे. तर आता आपण पुढच्या तयारीला लावूया. आता हे सर्वच आपण मिक्सरला बारीक वाटण करून घेऊया. तर आपण हे मिक्सरला जे वाटण लावून घेतलं आहे बघा. आता यात आपलं तसं अजून थोडं पातळ असेल तर आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे. एक मस्तपैकी उकळी काढून घेऊया. आणि उकळी काढून घेतली की आपण ते कढीतले मासे आहेत ते आपण यात घालून घेऊ. आता आपल्या कढीला उकळी येत आहे तर आपण यात मीठ घालून घेऊया चवीनुसार. आता आपले मासे सोडून घेऊया मच्छीच्या सारामध्ये. मंद आचेवर ठेवायचा. आता व्यवस्थित शिजू द्या. आता 10 ते 12 मिनटं आपण व्यवस्थित झाकण ठेवून शिजत ठेवूया. बघा, 10 मिनटं झाली आणि मस्त की आपल्या मच्छीच्या कढीला उकळी आलेली आहे बघा. मस्त छान वास येते तिरफळामुळे. खरब्या बांगड्याची सार मालवणी पद्धतीने. बांगडे व्यवस्थित परतून घेऊया. बघा, मस्तपैकी आपल्या सारला उकळी येत आहे. जवळजवळ आपल्या सार हे तयार झालेले आहे. आता आपलं बघा या बांगड्याला मस्तपैकी मसाला लागलेला आहे. तर आपण आता हे बांगडे फ्राय करायला घेऊया. तिथे आपण रवा घेतला आहे बारीक आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि इथे वरती आपण
बघा तवा ठेवलेला आहे मस्ती गरम व्हायला. बघा मस्त की आपण तेल घालून घेतलेलं आहे. आता आपले मसाला लावलेले बांगडे, खरबे बांगडे हे आता आपण हे बघा बारीक रवा आणि तांदळाचं पीठ यामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून आपल्या तव्यावरती ठेवून देऊ. बघा मसाला एकदम व्यवस्थित लागलेला आहे. हे खरबे बांगडे पण चवीला खूप छान लागतात हां. बऱ्याच जणांना खरबे बांगडे माहीत नसतील तर वरचा काटा काढून घ्यायचा. हा बांगडा खूप चवीला छान लागतो. नॉर्मल बांगड्यापेक्षा जरा मोठे असतात. परतून घेऊया आपण दुसऱ्या बाजूने. हे बघा व्यवस्थित मसाला लागलेला आहे. मोठं आमो हे आपण सगळे परतून घेतलेत एका बाजूने. बघा व्यवस्थित सगळा मसाला पीठ रवा लागलेला आहे. आता चांगले फ्राय होऊ दे. तेलाचा तडतडण्याचा आवाज येतोय. बांगडा सगळ्या बाजूने भाजला पाहिजे व्यवस्थित. तर कसे उभे केले बघा आमच्या मिसेसने. अशाने कसा व्यवस्थित कुरकुरीत होणार आपला बांगडा. तर आज आपल्या या बांगड्याच्या 2 रेसिपी झालेल्या आहेत. मस्त बांगडा फ्राय झालेला आहे आणि सोबत बाजूला आपण इथे बांगड्याची कढी पण केलेली आहे. तर आपला आजचा रेसिपी खरबा बांगड्याचा फ्राय आणि बांगड्याचा सार कसा आला नक्की सांगा. आपलं चॅनल मिलिंद मालोनी किंग लाईक करा आणि सबस्क्राईब करा.